आता आपण बघणार आहोत विण दोघातलेही तुटेनाचा 16 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, रोहन समरला समजत असतो की सर, माझ्या ताईचं लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. माझ्या ताईने खूप केलं आहे हो. ती लहान असल्यापासून ती आमच्यासाठी खूप काही ना काही करत आली आणि आता माझं लग्नासाठी ती अडून बसली आहे. माझं लग्न झालं तर तिला अजून चान्स मिळेल की ती सुष्मिताचं लग्न झाल्याशिवाय लग्न करणार नाही. आणि सुष्मिताचं लग्न झालं तर ती म्हणणार की मी आईबाबांची जबाबदारी घेते. अशाने तिचं लग्नच राहून जाईल हो. माझ्या बाबांचा पगार कमी होता. ताईने खूप वेळेत लवकर नोकरीला लागली. सगळं आमच्यासाठी केलं तिने आणि मी तिची जबाबदारी अशी हटकवून नाही लावू शकत. त्यामुळे मी माझा कुठलाही निर्णय मागे घेणार नाही. तेव्हा समरलाही काही सुचत नसतं. समर बोलतो की मला समजतंय तू काय म्हणतोय ते. तेव्हा समर बोलतो, माझं एवढंच म्हणणं आहे की तुझ्या आणि आदिराच्या लग्नाचं गोष्टी थांबू नये, वेळेत व्हायला पाहिजे. तेव्हा रोहन बोलतो की मला तुमचं सगळं कन्सर्न कळतोय, पण एक गोष्ट मी क्लिअरली सांगतो की माझ्या ताईचं लग्न झालं नाही तर मी माझ्या लग्नाच्या मांडवातही येणार नाही, हे क्लिअरली सांगतोय. तेव्हा समर बोलतो, नाही नाही, असं नको करूस. आणि तसं जर झालं तर तुझं आणि तुझ्या ताईचं लग्न एकाच मांडवात होईल, असा माझा शब्द आहे. समर असा बोलतो तेव्हा आजी त्याच्याकडे बघत असते आणि स्माईल करत असते. तेव्हा समरला सुचत नसतं की तो काय बोलला आहे ते. इकडे स्वानंदी टेन्शनमध्ये असते. तेव्हा तिचे बाबा येतात आणि बोलतात की असं फेरे मारून काही होणार आहे का नंदू. तेव्हा स्वानंदी बोलते, मग कशाने होणार आहे बाबा, मला खूप टेन्शन आलं आहे हो. हे समर राजवाडे माझ्यासाठी मुलगा शोधत आहेत, हे मला नाही पटत आहे. मला एकदम ऑकवर्ड होतं आहे. मला सांगा बाबा, हा जो निलेश का कोण काय तो 16-17 मुलांमधून शॉर्ट लिस्टेड करून त्यांनी माझ्यासाठी सोडला होता. बाबा, मुलाच्या आवडीनिवडी, माझ्या आवडीनिवडी, आमच्या एकमेकांची आवडीनिवडी जुळणार आहे का. तर समर राजवाडे कसं काय माझ्यासाठी स्थळ शोधणार आहे. तेव्हा बाबा बोलतात की स्वानंदी, मला पण नाही पटलं आहे गं हे. पण तेव्हा स्वानंदी बोलते, हो ना बाबा, मग तुम्ही बोला ना त्यांच्याशी. तेव्हा तिचे बाबा बोलतात की बरं, बघतो मी काहीतरी. तेव्हा स्वानंदी बोलते, बाबा, त्या रोहनला तुमच्या लेकाला समजावा की तुझा स्टँड मागे घे. तेव्हा तिचे बाबा बोलतात की नाही नाही नंदू, रोहनचा स्टँड चुकीचा आहे. मला ती गोष्ट वेगळी वाटतच नाही आहे. हां, पण त्यासाठी समर राजवाड्यांनी तुझ्यासाठी मुलगा शोधावा हे मला काही पटत नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, म्हणजे तुम्ही माझ्या साईडने असणारच नाही आहे. तेव्हा तिचे बाबा बोलतात, हे बघ नंदू, मला अजूनही आपल्या गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास आहे की त्यांनी सांगितले की या 2 महिन्यात तुझ्या लग्नाचा जबरदस्त योग आहे. इकडे समर आजीशी बोलत असतो की आजी, काय आहे आजी हे. मुळात मला यांच्यासाठी स्थळ बघायची गरजच नाही, पण मी बघतोय ना, मान्य आहे की माझ्या बहिणीसाठी करतोय, पण करतोय ना. आणि त्यात ही बाई, हिला तर मुला नकोच आहे. हिला कुठला राजकुमार येणार आहे आता. मी निलेशसारखा चांगला मुलगा, त्याचं नाव सुचवलं, त्याच्यातही खोट काढते ही बाई. मला ना असे खोट काढणं आणि खोटं बोलणाऱ्या माणसांचा फार राग येतो. तेव्हा आजी बोलते, अरे नसेल पसंत. मुळात ना जोड्या ह्या स्वर्गात बनलेल्या असतात आणि जे नशिबात असेल ना ते होईलच. तेव्हा आजी बोलते, मुळात चिंता नको करू, भेटणार म्हणजे भेटणार. गुड नाईट करून आजी जाते. तेव्हा समोर बोलतो, भेटणार कधी भेटणार. आणि मुळात क्रायटेरिया काय आहे बाईचा, पगार नसला तरी चालेल पण विचार चांगला पाहिजे. आता विचारांनी काय विचार चांगले असलेल्या मुलाला किराणा माल भरता येईल का बघ म्हणा आधी. आणि म्हणे विचार चांगला पाहिजे. इकडे समरच्या आजीची मैत्रीण आली असते. त्या दोघांना टूल्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीत जायचं असतं. त्या समर तिथे येतो आणि बोलतो की तुम्ही कुठे चालल्या. तेव्हा त्या दोघी सांगतात की आम्हाला टूल्स अँड ट्रॅव्हल कंपनीकडे जायचं. तेव्हा समर बोलतो की आजी, आता ह्या वयात धाडसी खेळ खेळू नकोस, रिक्षाने नको जाऊ, मी तुम्हाला घेऊन जातो, नाही तर मी 2 बॉडीगार्ड पाठवतो. तेव्हा आजी बोलते की नाही. तेव्हा आजीची मैत्रीण बोलत असते की माझं ठरलं होतं की नातवाचं लग्न झालं की मी 4 धामला जाईल. आता नातवाचं लग्न मनासारखं झालं मग जातो आहे. तेव्हा आजी बोलते, माझ्या कुठे नशिबात आहे. तेव्हा समर बोलतो की तुला जायचं आहे की तू जा त्यांच्याबरोबर. तेव्हा आजी बोलते, पण माझ्या कुठे. तेव्हा समर बोलतो, आता यासाठी तू माझ्या मागे लागू नकोस हं, असं तर तुला कधीच जाता येणार नाही. इकडे समरची आजी आणि तिची मैत्रीण मॅट्रिमोनी ऑफिसमध्ये येतात. तेव्हा स्वानंदी तिथे नसते. तेव्हा त्या स्नेहलला विचारतात की आम्ही ना 4 धाम यात्रेची चौकशी करायला आलो होतो. तेव्हा स्नेहल बोलते की मी हनीमून स्पेशालिस्ट आहे. 4 धाम यात्रेची चौकशी ना तुम्ही यांच्याकडे करा, ती आता इथे नाही, ती गेली असेल भटकायला. तेव्हा स्वानंदी तिथे फाईल चेक करत असते. तेवढ्यात ती आजीकडे बघते आणि आजीकडे बघून ती शॉक होते आणि ती सरळ जाते आणि बोलते, आजी तुम्ही इथे कसं काय आलात. अहो मी इथेच काम करते, या ना, बसा ना. ती तेव्हा आजींचा पाय पडते आणि आजीला आणि त्यांच्या मैत्रिणीला बसायला
ठेवण्यासाठी जागा देते. तर स्नेहल बोलते, वा स्वानंदीच्या मैत्रिणी वाटतं. नाही, चारधाम यात्रेचं बोलला तेव्हाच लक्षात आलं माझ्या. तेव्हा आजी बोलतात, आम्ही स्वानंदीच्या मैत्रिणीच आहो गं, कारण स्वानंदी ना कुठल्याही वयाच्या माणसांसोबत छान गप्पा मारते, बरोबर ना. तर स्वानंदी आजींसाठी चाय कॉफी मागवते. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो आजी, फोन केला असतात ना, ऑल द वे कशाला आलात, नाही तर ऑनलाईन साईट असतात. तेव्हा आजी बोलल्या, नाही बाबा, आम्हाला नाही जमत ते ऑनलाईन वगैरे. ते कसं असतं ना, बाजारात जाऊन भाजी घेऊन जे बघण्यात समाधान असतं ना, ते ऑनलाईन बिनलाईनमध्ये नसतं. तेव्हा स्वानंदी बोलते, हे बरोबर बोललात आजी. तेव्हा आजी बोलतात की तुमचं कसं ठरलं आहे जायचं, मग तुम्ही दोघी जाणार आहेत की तुमचा कोणी ग्रुप आहे की आमच्या ग्रुपबरोबर जाणार आहे. तेव्हा आजी बोलतात, नाही गं, मी नाही, हिला सांग. मी तर आता समरचं लग्न झाल्याशिवाय तर नाही जाणार. आणि आता आपल्या घरात सुद्धा लग्न ठरलं आहे ना, मग मी बाहेर जाऊन काय करणार. तेव्हा आजीबरोबर जी त्यांची मैत्रीण आली असते ना, ती थोडी अस्वस्थ असते. घरीच तिला थोडंसं चक्कर येत असतात, तेव्हा ती थोडंसं अस्वस्थ असते. तेव्हा स्वानंदी तिला तिची विचारपूस करते. तेव्हा तेव्हा ती मैत्रीण बोलते की ठीक आहे गं, सांग तू पॅकेजेस. तेव्हा स्वानंदी पॅकेजेसबद्दल इन्फॉर्मेशन देत असते. तेवढ्यात त्या आजींना पुन्हा चक्कर येतात आणि त्या खुर्चीवरच मान खाली करतात. तेव्हा स्वानंदी पटकन उठते आणि त्यांना होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. इकडे स्वानंदीची आई वधूवर सूचक मंडळमध्ये आलेली असते. स्वानंदीची आई मॅट्रिमोनीच्या ऑफिसमध्ये आल्यावर तिथे त्यांना एक स्थळ भेटतं. तेव्हा त्या स्थळाबरोबर त्या मुलाबरोबर जी त्याची आई असते ती मुलाची माहिती सांगत असते आणि सांगत असते की जरा घरातल्या जबाबदाऱ्या होत्या म्हणून त्याचं लग्नाचं उशीर झाला. तो 39 वर्षाचा आहे. तेव्हा तो मुलगा अट ठेवतो, पण मुलगी मला सोज्वळ आणि सुंदर हवी, पण 30पेक्षा जास्त नको बरं का. तर त्याची आई सांगत असते की हो बरं का, 30च्या वरती नको आहे, कारण की आम्हाला लग्नानंतर 1 वर्षाच्या आत नातवंड हवेत. त्याच्यामुळे मुलगी ना 30च्या वरची नको, 27, 28, 29 अशी चालेल. तेव्हा स्वानंदीची आई बोलते, काही हरकत नाही. ते स्वानंदीचा फोटो त्यांना दाखवता. तेव्हा ते बोलतात, मुलगी छान आहे हो, नाकी डोळे, मुलालाही आवडते. तेव्हा मुलाची आई बोलते की हिच्याही लग्नाला उशीर झाला का. तेव्हा स्वानंदीची आई बोलते, हो, PhD करत बसली ना. तेव्हा ते बोलतात, अच्छा, PhD पण केली आहे का, काय वय आहे हिचं. तेव्हा स्वानंदीची आई खोटं बोलते, 28 वय आहे तिचं. तिथे श्रुष पण असते, ती बोलते मम्मा. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की गप शांत राहा जरा. इकडे स्वानंदी त्या आजींना होशमध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना सांगत असते की डोळे बंद करू नका, आपल्याला डोळे नाही बंद करायचे. मी तुम्हाला दिसते ना. ती त्यांच्यावर पाणी शिंपडते आणि बोलते की जागे व्हा, मी तुम्हाला नीट दिसते ना. बस स्वानंदी त्या आजींची चौकशी करत असते. तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या होत्या का, काही BPची गोळी वगैरे का सकाळी घेतली होती का, तुम्ही काही खाल्लं आहे का वगैरे वगैरे. ती आजींची चौकशी करत असते. तेव्हा त्या आजी सांगत असं स्वानंदी, नाही गं, कधी कधी होतं मला, लो वाटतं. तेव्हा स्वानंदी बोलते, अरे बापरे, लो वाटतं का, त्यांना लो BPचा त्रास आहे बहुतेक, त्यांना आपण कॉफी मागवूया थोडी जास्त साखर घालून, मी तुमचं डोकं चेपून देते म्हणते आणि स्वानंदी कॉफी मागवते. तेव्हा स्नेहल बोलते, 2 कॉफी घेऊन ये रे. तेव्हा स्वानंदी बघते, तेव्हा स्नेहल बोलते, त्याही घेतील ना. तेव्हा स्वानंदी बोलते की 2 घेऊन ये, एकात साखर जास्त घाल. तेव्हा आजी बोलतात, तुला बरीच माहिती आहे गं. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो बाबांना पण BPचा त्रास आहे ना, त्यामुळे मला बरीच थोडीफार माहिती आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, त्यांना आता लो BPचा त्रास होतोय ना, मग जिभेखाली साखर ठेवली की म्हणजे बरं वाटतं. तेव्हा स्वानंदी त्या दुसऱ्या आजींचं डोकं चेपत असते. तेव्हा समरची आजी ही स्वानंदीकडे खूप निरखून बघत असते. आजीला स्वानंदीकडे बघून खूप भारी वाटत असतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.